काय मग मित्रांनो, पदवीधर आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। कारण पुणे पदवीधर मतदारसंघाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे। त्यासाठी अर्ज नेमका कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। मित्रांनो, तुम्ही पदवीधर असाल तर तुमचे नाव मतदार यादीमध्ये नोंदवा आणि आपल्या हक्काचं मतदान करा। ही संधी पुन्हा येणार नाहीये। अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे। प्रक्रिया अतिशय सोपी आहे। ती नेमकं कशी करायची लगेच आपण पाहूया। पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 5 जिल्हे येतात। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 पैकी कोणत्याही जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्ही नोंदणी करू शकता। यासाठी पात्रता काय तर सिंपल आहे। 2022 पर्यंत तुमची पदवी जी आहे ती पूर्ण झालेली असावी। म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा होऊन किमान 3 वर्ष कंप्लीट झालेली पाहिजेत। तर आता यासाठी नोंदणी कुठे करायची तर अजिबात टेन्शन घेऊ नका। निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट mahaelection.gov.in/citizen/login ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुमचा मोबाईल नंबर लॉग इन करून तुम्ही ती लॉग इन करू शकता। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म 18 निवडायचा आहे आणि बस फॉर्म भरायला सुरुवात करा। या लिंकवर जाऊन तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल आणि थेट लॉग इन करून फॉर्म 18 निवडावा लागेल। एकदम बेस्ट म्हणजे नेमकं काय माहिती आहे का, तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही ऑफिसमध्ये जायची गरज नाही, तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर देखील हा अर्ज करू शकता। आता यासाठी नेमकं डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया। तर तुम्हाला सर्वात आधी तुमचा फोटो पाहिजे, तुमची सही पाहिजे, डिग्रीचा मार्कशीट पाहिजे, यासोबत तुम्हाला आधार कार्ड किंवा तुमचा जुना वोटर आयडी फोटो पाहिजे। तर सिंपल तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते स्कॅन करून अपलोड करायचे आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त ग्रॅज्युएट मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पाहत रहा एबीपी माझा।